जी.आर काढा. तुम्ही जर मराठवाड्यातला मराठा आरक्षणात नाही घातला परत म्हणू नका की वेळ कमी आहे, वेळ दिला आहे. आता आहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे इतके महिने तुमच्या हातात आहे. वेळेवर तुम्ही जर म्हणले ना वेळ नाही, थोडा दिवस तुतारच आणि एखाद्याच तुम्हाला आत्तापासूनच सांगून व्हायला लावलं की मला मराठवाडा पुरा आरक्षणात गेलेला पाहिजे, पश्चिम महाराष्ट्राला जी.आर पाहिजे, त्या 17 संस्थांच्या गॅझेटियर प्रमाणे तिथलाही मराठा पश्चिम महाराष्ट्राला आरक्षण गेलेलं पाहिजे. मला केसेस सगळ्या माघारी घेतलेल्या जीवनच्या आत पाहिजे. बलिदान गेलेलं एकही कुटुंब नोकरी विना आणि त्याच्या आर्थिक त्याला जी ठरवलेलं आहे ती पूर्ण जाणं गरजेचं आहे. याशिवाय मी माग हटणार नाही. शिंदे समिती नोंदी शोधत नाहीये. शिंदे समितीनं सुद्धा नोंदी शोधल्या पाहिजेत. तिला आणखीन वर्षाची मुदत वाढ दिली पाहिजे. हे सगळे काम तुम्हाला करावे लागणार आहेत आणि तुम्ही नाही केले तर जूनपासून सामना आपल्या संघ सरकारचा हाय म्हणून समजायचं. आणि जर मराठींच्या डोक्यात बसलं तर मराठी उपोषण करता करताच उठून अंतर मुंबईला सुद्धा जाऊ शकते. पण साहेब ध्यानात ठेवा आणि बार बार माघारी यायला मोकळे नसतो. तर हे होते मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाज हा ओबीसी मध्ये कुठल्याही प्रकारे गेला पाहिजे. 17 संस्थांचं गॅझेट आणि मराठवाड्यातलं जे गॅझेट आहे हैदराबाद गॅझेट त्याची तातडीने अंमलबजावणी करून राज्यभरातील मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र द्या अशा प्रकारची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे. अन्यथा जूनच्या आत ही सर्व कामे राज्य सरकारनं न केल्यास जून पासून आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा मरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे.